राज्यात सध्या विशाळगडवर झालेल्या कारवाईचा संदर्भातला विषय जो आहे तो खूप तापताना दिसतो आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा राजकारण केलं जात आहे आणि काँग्रेस वोट जिहाद करते असा आरोप नितेश राणे यांनी केला. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नितेशजी, तुम्ही म्हणता आहात की पुन्हा एकदा काँग्रेसनं वोट जिहाद करायला सुरुवात केली आहे. का तुम्ही असा आरोप करता? सर्वात सुरुवातीला मला काँग्रेसचे नेते आज जे तिथे गेलेले आहेत वरती, काँग्रेसचे खासदार आहेत आणि आमदार आणि लोकप्रतिनिधी इंडिया आघाडीचे गेले, त्यांना विचारायचं आहे की त्या विशालगडवर जो जसीम भटकल नावाचा एक अतिरेकी राहिलेला, त्या गोष्टीचं ते समर्थन करतात का? आता माझ्या माहिती अनुसार की त्या विशालगडवर जे अतिक्रमणाची जी केस सुरू आहे ती फक्त दर्गा आणि 7 दुकानं, 7 त्या पलीकडचे जे अन्य जे स्ट्रक्चर आहेत ते सगळे अनधिकृत आहेत. ते जिल्हा प्रशासनाने काढायलाच पाहिजे. जी केस सुरू आहे ते 7 विषयाबद्दल सुरू आहे. कोर्टाची जी पण जजमेंट येईल, कोर्टाने सांगितलं की तिथे ठेवले पाहिजेत, 7 दुकानं राहतील. कोर्टाने सांगितले ते 7 दुकानं पण तोडा, 7 दुकानं पण तोडायला लागतील. पण जे उर्वरित जे 150 स्ट्रक्चर जे विशालगडवर आलेले आहेत ते तर सरळ सरळ अतिक्रमणच आहे. ते तर सरळ सरळ लँड जिहादच आहे. तिथे आज 150 बांधायचं, उद्या वस्ती उभी करायची, उद्या तर तिथे महापालिका मागणी करतील. अशा पद्धतीने आमच्या विविध महाराजांच्या किल्ल्यांवर आता हिरवं चादर पसरवण्याची मोहीमच राज्यभर सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या औरंग्याला आमच्या महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पाय ठेवायला दिलं नाही, आज एवढ्या वर्षानंतर त्याचीच पिल्लावळ महाराजांच्याच किल्ल्यावर हिरवी चादर फिरवत असतील, ठेवत असतील, लँड जिहाद करत असतील, आपले लोकसंख्या वाढत असतील, मग काय समस्त शिवप्रेमींनी आणि हिंदू समाजाने फक्त बघत राहावं? मग कशाला छत्रपती शिवरायांची आपण घोषणा देतोय? कारण का त्यांच्या किल्ल्यांचं आपण संरक्षण करू शकत नाही एवढ्या वर्षांनंतर. त्यांच्याच किल्ल्यांवर आज आपण हिरवी चादरं फिरवली जात आहेत आणि आपण त्याला काही करू पण शकत नसू. आपण आता पण जे अतिक्रमण करणारे लोक आहेत त्यांना सहानुभूती अगर आपण दाखवत असू, तर उद्या त्या किल्ल्यावर अगर हिरवा झेंडा अगर फडकला ना तर आश्चर्य वाटायला नको. एक दिवस ते पण आपल्याला बघायला भेटेल. आणि मग काय हे सगळे जे समर्थन करणारे जे लोक आहेत ह्यांना तेव्हा झोप लागणार का? जेव्हा विशालगडवर हिरवा झेंडा फडकला जाईल तेव्हा ह्या लोकांना झोप लागणार आहे का? हा प्रश्न मला ह्यांना विचारायचा आहे. परंतु ज्या पद्धतीनं तिथं अतिक्रमण विरोधी कारवाई आधी होणं किंवा नंतर तिथं दंगल होणं, आज आपण व्हिडिओज पाहतोय की तिथल्या महिला ज्या आहेत त्या आक्रोश करताना दिसत आहेत. खासदार आणि आमदार जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा अक्षरशः त्यांनी हंबरडा फोडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तलवारी घेऊन लोक आले होते, मारझोड केलेली आहे, शोधून शोधून पुरुषांना मारण्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रकारावर तुमचं काय म्हणणं आहे? मग किती सहन करायचं? मुद्दा माझा असा आहे की ही मागणी काय आज होते का? बंटी पाटील जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पण ही मागणी होती. किती वर्ष सहन करायचं? कशाला सहन करायचं? म्हणजे मी तुम्हाला जसं बोलतो ना, एक दिवस तिथे हिरवा झेंडा फडकताना आम्ही बघायचं का? मग शिवप्रेमींनी तरीही गप्प बसायचं का? मागण्या फक्त आज होत नाही, शेवटी आज उद्रेक का झाला ह्या मागची पण भूमिका समजली पाहिजे ना. आम्ही मागणी करून करून, आंदोलन करून करून, हात जोडून जोडून अगर हिंदू समाज आणि शिवप्रेमी अगर थकले असतील तर मग टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. हेच तर हिंदू धर्मामध्ये लिहिलेलं आहे ना. आम्हाला हात जोडायलाही शिकवलेलं आहे आणि हात सोडायलाही शिकवलेलं आहे. शेवटी हात जोडून जोडून अगर तुम्हाला जी जागत येत नसेल, आमच्या शिवरायांचा किल्ला अगर तुम्हाला ताब्यातच घ्यायचं असेल, त्याचा हिरवकरणच करायचं असेल, इस्लामीकरणच करायचं असेल, तर शेवटी शिवरायांच्या विचारांसाठी तलवार हातात घेतल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही आमच्या समोर. म्हणून वेळेत अगर त्या लोकप्रतिनिधींनी त्या जिल्हा प्रशासनाने भूमिका घेऊन 7 दुकानं ज्याच्यावर केसेस आहेत ते बाजूला ठेवू, त्याला हात न लावता उर्वरित अगर अतिक्रमण आहेत ती अगर काढून टाकली असती तर आज ही सगळी रडगाणी ऐकायला मिळालीच नसती. त्यांना कदाचित कुठेतरी दुसऱ्या वस्तीला गेल्या असती आणि विषय फक्त 7 दुकानं पुरतच राहिला असता आणि कोर्टाचा जो निकाल असता जो सगळ्यांनी मान्य केला असता. आजची ही परिस्थिती ही अंगावर ओढून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आज ही तुम्हाला विशालगडवर परिस्थिती दिसते. मग याच्यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? जर वेळोवेळी ती अतिक्रमण काढून घेतली असते तर आज हे चित्र आलं नसतं असं तुम्ही म्हणताय. मग हे जे वाढलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता? बघा, वर्षानुवर्ष शेवटी तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी, लांगूचालनासाठी हे सगळ्या लोकांना तिथे जे 7च्या अगर 150 होत असतील तर 150 कसे होतात
हे कोणच विचारणार नाही का? महाराजांचा किल्ला हा आपल्यासाठी एक फार अमूल्य ठेवा आहे. महाराजांची आठवण आज आपल्याला किल्ल्याला बघितल्यानंतरच सर्वात महत्व येतं. आपण किल्ल्यांवर आपल्या लहान पुढच्या पिढीला घेऊन जाऊन महाराजांचा इतिहास शिकवतो. मग काय आता हे दाखवायचं का बघा हे सगळं महाराजांचा इतिहास आहे? मग वर्षानुवर्ष तिकडचे जे काही जिल्हा प्रशासन चालवणारे जे लोक आहेत ना, त्यांनी त्या वेळी अगर कडक भूमिका घेतली असती तर आज आमच्या महायुतीच्या सरकारला ही भूमिका घ्यायची गरजच भासली नसती. आम्ही उलट त्यांनी केलेलं पाप आज आम्ही सुधारण्यासाठी आमचं महायुतीचं सरकार पुढे आलेलं आहे. आमचे देवेंद्रजी असतील, आमचे मुख्यमंत्री साहेब असतील, हे लक्ष घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार ज्यांना अतिक्रमण ज्याला म्हणतात ते काढून टाकण्याचं काम आमचं सरकार करतंय. आणि मग टीका कशाला आम्ही सहन करा? अगोदरचे जे काँग्रेसचे सरकार आहे वर्षानुवर्ष असलेले त्यांनी आपलं काम व्यवस्थित पद्धतीने केलं असतं ना, तर आज हे दिवस दिसले नसते. आमचा विशालगड मुक्त झाला असतं. परंतु इम्तियाज जलील म्हणतात की हा मुस्लिम समाजावर होणारा अन्याय आणि या अन्यायाच्या विरोधात ते राज्यभर मोर्चे काढणार आहे. विशेषतः कोल्हापुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि बाकीच्या कार्यालयांवर 19 तारखेला मोर्चा काढला जाणार आहे. म्हणजे छत्रपती शाहू महाराज जे आताचे तिकडचे खासदार आहेत त्यांना कोल्हापूरच्या हिंदू समाजाने एक पण मतदान दिलं नाही. ते फक्त त्या मुस्लिम मतांवरच निवडून आलेले आहेत. हे खासदारांनी सांगावं की बाबा मला हिंदू समाजाने मतदान केलेलंच नाहीये, मला फक्त मुस्लिम समाजानेच मतदान केलं आणि त्यासाठीच मी खासदार, हे त्यांनी जाहीर करून टाकावं ना. मग जे शिवभक्त आहेत, जे हिंदू समाजाचे लोक आहेत, अहो तिकडचे जे काय बकरे आणि ते सगळे जे कापले जातात त्याचं पूर्ण रक्त ते मंदिरापर्यंत पोचतं. तिकडे महादेवाचं आहे तिथपर्यंत पोचतं. तो आमच्या हिंदू धर्माचा आणि देवाचा अपमान नाहीये का? ते आम्ही सहन करायचं का? मग हिंदू समाजाच्या ज्या मनं दुखावली गेलेली आहेत हे खासदारांना अन्य लोकांना कळणार नाही का? आणि म्हणून आमच्यावर जो आरोप होतो का आम्ही हिंदू मुसलमान तिथे करतो, मग आता जो इम्तियाज जलील घेतलेली जी भूमिका आहे त्याला आपण काय म्हणणार? मग नुसतं मुसलमान समाजामुळेच काँग्रेसचे सगळे खासदार निवडून आले, एक पण हिंदूंनी मतदान केलेलं नाही असं काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर करून टाकावं. मग आम्ही बघतो पुढे काय करायचंय ते. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण केलं जात आहे. लोकसभेला फटका बसलेला आहे भाजपला आणि म्हणून पुन्हा एकदा भाजप जे आहे या पद्धतीनं हिंदू मुस्लिम असा सगळा वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं म्हटलं जातं. आम्ही आमचा विशालगड आणि महाराजांचे जे गडकिल्ले आहेत जो आमच्यासाठी अमूल्य ठेवा आहे, आम्ही जेवढं महत्व महाराजांच्या विचार, त्यांचा इतिहास, त्यांची वागणूक ह्या सगळ्याला देतो त्याचं एवढंच महत्व आमच्या महाराजांच्या किल्ल्यावर आहे. आणि आज अगर किल्ल्याच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी आम्हाला सरकार म्हणून आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आणि शिवभक्त म्हणून अगर आम्हाला ह्या पद्धतीची टोकाची भूमिका घ्यायला लागते तर मला नाही वाटत ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आहे. राजकारण केव्हा होतं? जेव्हा तिथे हिरवी चादरं चढवली जातात त्याला राजकारण म्हणतात, त्याला तुष्टीकरणाचं राजकारण म्हणतात. मुळामध्ये तुम्ही अगर तिथे हिरवी चादर ठेवलीच नाही, मुळामध्ये तिथे अतिक्रमण केलंच नाही, तिथे दर्गे मस्जिद बांधलेच नाहीत तर मग हा मुद्दा येणारच नाही ना. मग त्यांनी अगर पहिलं पाऊल उचललं नसतं तर आज ही परिस्थिती उभी राहिलीच नसती. म्हणून जोपर्यंत विशालगड मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही काय मागे हटणार नाही. निषेध मोर्चे कितीही काढा पण विशालगड वरचं अतिक्रमण हटवलं जाणार म्हणजे जाणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. म्हणजे हिंदुत्ववादी तरुणांनी त्या दिवशी जो काही प्रकार केला त्याचं तुम्ही समर्थन करता? नक्की समर्थन, कारण का त्यांनी शेवटी किती सहन करावं ह्यालाही मर्यादा असते. हिंदुत्ववादी संघटनांच्या आज तुम्हाला दिसतं पण त्याच्या मागचा जो पाठपुरावा आहे ते अजूनपर्यंत कोणालाच दिसत. असंख्य पत्र लिहिले गेलेली आहेत, असंख्य वेळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेली आहेत, त्यांच्याकडे पाठपुरावा झालेला आहे, त्यांच्याकडे मागण्या झालेल्या आहेत. तिथे बसून त्या दिवशी जे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं पोलिसांचे सगळे नियम कायदे पाळून केलेले आहेत, तिथे कधीही तोडफोड केलेली नाही. पण असं असताना पण अगर पुढची भूमिका घेतली जात नसेल तर उद्रेक होणारच. शेवटी आमच्या छत्रपती शिवरायांचा विषय आहे, त्यांच्यामुळे आज आम्ही श्वास घेतोय आणि आमची ओळख छत्रपती शिवाजी महाराज. आणि आम्ही अगर महाराजांच्या किल्ल्यावर अगर अशा पद्धतीच्या गोष्टी सहन करत असू तर आम्हाला शिवरायांचे मावळे म्हणून घेण्याचा अधिकारच राहत नाही.
परंतु ज्या काँग्रेसला मतदान केलं मुस्लिम समाजाने ते नेते कुठे आहे असं म्हटल्यानंतर आता आज काँग्रेसचे नेते तिथे गेलेले होते. तुम्हाला काय वाटतं की एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे? दिसतं तसंच आहे ना. मुळामध्ये अगर तिथे अतिक्रमण 7 दुकानं सोडून अगर अतिक्रमण काढून टाकली असती तर आज ह्या पद्धतीचं परिस्थिती विशालगडावर निर्माण झालीच नसती. मग वेळोवेळी तिकडचे जे राज्यकर्ते आहेत, मग बंटी पाटील जी असतील त्यांचे त्यांना अगर इच्छा असेल की विशालगडवर आणि कोल्हापूरची परिस्थिती खराब होऊ नये तर मग त्यांनी वेळेत 7 दुकानं सोडून अतिक्रमण काढून टाकली पाहिजे होती ना. का त्यांना मतदान होत नाही का शिवभक्तांचं? त्यांचं मतदान नाही का कोल्हापूरमध्ये हिंदू समाजाचं? फक्त मुसलमान समाजाचीच मतं. हिंदू समाज म्हणजे हे काय पाकिस्तान झालेलं आहे काय पुरं की इथे फक्त मुसलमानच राहतात, हिंदू राहतच नाहीत, हिंदूंची आम्हाला गरजच नाही, हिंदूंना आम्ही मोजतच नाहीत? ही काँग्रेसची भूमिका आहे का? ही इंडिया अलायन्सची भूमिका आहे का? तर त्यांनी जाहीर करावं. हिंदू समाजाला सांगा बाबा आम्हाला तुमची गरजच नाही, जे काय आम्हाला यांचीच गरज, असं जाहीर करून टाकावं, हिंमत दाखवावी तशी. आता 19 तारखेला राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. राज्यभरातले जिल्हाधिकारी कार्यालय, विशेषतः कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय, तिथेही मोर्चा काढला जाणार आहे आणि सगळा एकूण जो मुस्लिम समाज आहे त्याला एकवटण्याचा हा प्रयत्न इम्तियाज जलील करतायत. इम्तियाज जलील कदाचित विसरले असतील की आमच्या देशामध्ये 90% हिंदू समाज राहतो. म्हणून त्यांनी ताकद दाखवायचा अगर प्रयत्न अशा पद्धतीने केला तर आम्हालाही मग आमचा तिसरा डोळा उघडायला लागेल आणि आम्ही अगर मोठ्या संख्येने बाहेर निघालो तर मग इम्तियाज जलीलला शोधायला लागेल गर्दीमध्ये. हे त्यांनी लक्षात ठेवावं. जे कायदेशीर आहे त्या कायदेशीर बाबीवर त्यांनी बोलावं, त्या मागणी करावी, आम्हाला काही हरकत नाही. पण अनधिकृत बेकायदेशीर गोष्टीवर अगर ते समर्थन करत असतील आणि उगाच आमच्या हिंदू मुलांना अगर अडकवायला प्रयत्न होत असेल केसेसमध्ये तर आम्ही सहन करणार नाही. ज्या मुसलमान समाजाच्या लोकांनी तेव्हा तिथे दगडी मारली, तलवारी काढल्या, त्या सगळ्यांवर कारवाई होणार म्हणजे होणार. कुठल्याही हिंदू समाजाच्या मुलांवर अन्याय होऊन देणार नाही, एवढी काळजी आमचं सरकार आणि आम्ही सगळे निश्चित पद्धतीने घेऊ. धन्यवाद नितेशजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते नितेश राणे, ज्यांनी विशालगड इथे सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचं समर्थन केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसलाही सवाल उपस्थित केलाय की आणखी किती दिवस तुम्ही हे तुष्टीकरणाचं राजकारण करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.